बापरे! सकाळी उठल्याबरोबर बघते तर काय हे बॅटर एकदम जास्त ओव्हरफ्लो झालेलं आणि मग नंतर म्हटलं चला पटकन इडली बनवून घेते म्हणून इथे हे चटणीसाठी लागणारं खोबरं होतं म्हणून मी घरीच असं फोडून घेत असते. मग इथे इडली ठेवलेली आणि सोबतच सांबारही बनवायला ठेवून घेतलेलं होतं. पण मग हे सांबार आणि इडली बनणं चालू होतं तोपर्यंत बघते तर काय हे बॅटर अजून जास्त फुलत होतं. सो म्हटलं आधी याला एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवून देते जेणेकरून हे अजून जास्त नको फुलायला. आणि मग संध्याकाळच्या वेळेस प्रिशा झोपेतून उठल्यानंतर तिचा असं व्लॉग बघता बघता थोडंसं मंचिंगही चालू होतं आणि आम्हाला संध्याकाळी जायचं होतं एका ठिकाणी. सो इथे पहा मी, राहुल आणि प्रिशा आम्ही तिघे मस्त असं रेडी होऊन आम्ही बाहेर निघालेलो. सो आज आम्ही जातो एका ठिकाणी वास्तुशांतीसाठी. आमच्या घराजवळच आहे ते. माझ्या सासऱ्यांचे फ्रेंड आहे आणि त्यांच्या रिलेटिव्हची वास्तुशांती होती. सो आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालेलो आणि ऑन द वे माझ्या सासऱ्यांनाही पिक केलेलं आम्ही कारण की ते माझ्या नंदेकडे होते. सो आम्ही इथे आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही निघालेलो रिटर्न जाण्यासाठी. सो जाता जाता आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलेलं कारण की बरोबर ट्रॅफिकच्या वेळेलाच आम्ही बाहेर पडलेलो. चला तर मग बाय.